या मराठमोळ्या तरुणाने बनवलेलं हे एक ऍप जर मुंबईकरांच्या फोन मधून डिलीट केलं ना तर मुंबईकरांचं जगणं मुश्किल होईल. येस, तुम्ही बरोबर गेस केलं. हे ऍप म्हणजे एम इंडिकेटर आणि या ऍपचे फाउंडर आहेत आपल्या कोकणातले सचिन टेके. दररोज तब्बल 1.5 कोटीपेक्षा जास्त लोक हे ऍप युज करतात. आता एवढे सगळे लोक हे ऍप का युज करतात ते सुद्धा बघा. कारण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकल ट्रेनचं वेळापत्रक, बसचं टाइम टेबल, मोनो मेट्रोच्या फेऱ्या या सगळ्यांची रिअल टाइम अपडेट या ऍपद्वारे तुम्हाला मिळते. तर सचिन यांना हे ऍप बनवण्याची आयडिया कुठून आली ना याच्या मागे सुद्धा एक कमाल स्टोरी आहे. तर मुंबईकर असलेल्या सचिन यांना ऑफिसला जायला दररोज प्रवासासाठी 5 तास लागायचे आणि त्यातही एखाद्या वेळेस कोणती रेल्वे कुठून येते, कशी येते याची जर काही कल्पना नसेल तर यापेक्षा जास्त वेळ जायचा. आणि म्हणूनच या प्रॉब्लेम वर सोल्युशन म्हणून आधी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सचिन यांनी एम इंडिकेटर या ऍपची 2010 साली सुरुवात केली आणि स्वतःचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता त्यांनी संपूर्ण मुंबईकरांना एक सोल्युशन दिलं. तर यासाठी त्यांनी सुरुवातीला 10 रुपयात मिळणाऱ्या रेल्वेचं एक बुकलेट घेतलं. त्या बुकलेट मध्ये जवळपास 84,000 एंट्रीज होत्या. त्या सगळ्या एंट्रीज त्यांनी तब्बल 25 दिवस बसून स्वतः टाईप करून त्याची एक सॉफ्ट कॉपी बनवली. आज गावाकडून मुंबईत आलेला माणूस जर पहिल्यांदा कोणती गोष्ट करत असेल ना तर तो त्याच्या फोन मध्ये एम इंडिकेटर डाउनलोड करतो आणि त्यामध्ये मी सुद्धा आलो बरं का. तर एम इंडिकेटरच्या या मराठमोळ्या फाउंडर बद्दल तुम्हाला याआधी माहिती होतं का आणि तुम्ही एम इंडिकेटर वापरताय का मला कमेंट करून नक्की सांगा.